मित्रांनो, एका बापलेकाचा हा भावूक व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये नकळत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा एक बाप मरणाच्या दारात उभा असतो आणि त्याचा 2 ते 3 वर्षाचा छोटा मुलगा, तो बाप आपल्या छातीवरती दगड ठेवून त्या मुलाला जवळ घेतो आणि कॅन्सरशी आणि भयंकर आजाराशी झुजत असलेला बाप आपल्या मुलाला जाण्याअगोदर असं काही बोलून जातो. त्या बापाच्या एके शब्दामुळे अनेक नेटकऱ्यांच्या डोळ्यामध्ये नकळत पाणी आलं आणि हा व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावर अनेक लोकांना भावुक करून टाकला. बाप हॉस्पिटलमध्ये कॅन्सरशी लढत होता, मात्र त्याला माहिती होतं की आता आपलं काही खरं नाही. त्यामुळे त्याने आपल्या मुलाला जवळ घेतलं. कोणचीही भीती न बाळगता मुलगासुद्धा जवळ बसला आणि बापाने सुद्धा व्यवस्थितपणे आपल्या मुलाला सांगितलं, "कदाचित मी या जगामध्ये असेल किंवा नसेल, पण तुला परिवाराची काळजी घ्यायची आहे, तुझ्या 2 बहिणींची सुद्धा." त्या बापाने मुलाला असं सुद्धा सांगितलं, "मी तुझ्यासोबत असेल किंवा नसेल, कधीही आईला विचारायचं नाही की पप्पा कुठे आहेत म्हणून. मी नेहमीच तुझ्यासोबत असेल." मात्र तो छोटा मुलगा एखाद्या शहाण्या माणसावानीच ऐकत राहिला बापाची एक ना एक गोष्ट. मनात कळत नव्हती, पण शब्द जसे आपल्याला प्रत्येक समजतात, तसाच तो मुलगा बापाची एक ना एक गोष्ट ऐकू लागला. बापाचं आणि मुलाचं शेवटचं संभाषण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका बापाने आजारपणामध्ये लढत असताना आपल्या मुलाला शिकवण दिलेली सध्या देशभरामध्ये चर्चेचा विषय आहे. अनेक नेटकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे हा व्हिडिओ पाहून. अशाच बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करून घ्या.